जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। देशातील 5 राज्यांच्या निवडणुकीत सर्वाधिक 3 राज्यात भाजपाची एकहाती सत्ता आल्याने माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि स्थानिक नगरसेवकांनी आनंद उत्सव साजरा केला। पश्चिम बंगालच्या मतदारांनी अन्य अत्याचाराच्या विरोधात उभे राहत भाजपाला साथ दिली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून आता पश्चिम बंगाल खऱ्या अर्थाने विकास होणार। 5 राज्यांपैकी सर्वाधिक 3 राज्यांमध्ये भाजपाला अभूतपूर्व यश मिळाल्यामुळे भाजपाचे माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि स्थानिक नगरसेवक यांनी आनंद उत्सव साजरा केला। 5 राज्यांचा निकाल लागला असून यात सर्वाधिक 3 राज्यांमध्ये भाजपाने आपला कमळ फुलवले आहे। विशेषतः आणि पश्चिम बंगालमध्ये भाजपाला यश मिळाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात भाजपाच्या वतीने घोषणा देत विजय उत्सव साजरा केला। पश्चिम बंगालमध्ये लोकांवर होणारा अन्याय अत्याचाराच्या विरोधात भाजप उभी राहिली होती, त्यामुळे मतदारांनी अन्यायाच्या विरोधात मतदान करून भाजपाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिल्याने अन्याय अत्याचार हा आता खऱ्या अर्थाने थांबला असून इतर राज्यांप्रमाणेच आता पश्चिम बंगालमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास होणार आहे। त्यामुळे भाजपाचे सर्व नेते आणि पश्चिम बंगालच्या मतदारांच्या मनापासून आभार भाजपाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी मानले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीला ऐतिहासिक असा विजय मिळालेला आहे। अनेक वर्षापासून या बंगालमध्ये लोकांवर होणारा अन्याय अत्याचाराविरोधामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तळागाळामध्ये काम करत होते, आवाज उठवत होते, पण त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दीदी आणि त्यांचे टीएमसीचे कार्यकर्ते हे वारंवार करून मोठा अन्याय त्या ठिकाणी पश्चिम बंगालच्या लोकांवर होत होता। शेवटी अन्याय हा कुठेतरी संपला पाहिजे म्हणून अत्यंत जोराने सर्वच कार्यकर्ते कामाला लागले। पश्चिम बंगालची जनतेने सुद्धा ठरवलं की आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचं सरकार बंगालमध्ये आलं पाहिजे आणि त्यासाठी एक लँडस्लाइड विक्ट्री, ऐतिहासिक असा विजय भारतीय जनता पार्टीला पश्चिम बंगालमध्ये मिळालेला आहे। अनेक वर्षापासूनचा अन्याय अत्याचार हा आता थांबलेला आहे आणि त्या ठिकाणी बंगालमध्ये सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये प्रगती ही पाहायला मिळेल। मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचं, सर्व कार्यकर्त्यांचं आणि खास करून पश्चिम बंगालच्या लोकांचं मनापासून अभिनंदन करते। अनेक वर्षापासूनचा हा वनवास हा कुठेतरी आता थांबलेला आहे आणि विजय हा आपल्याला मिळालेला आहे। त्यामुळे आता ज्याप्रमाणे देशातल्या प्रत्येक राज्यामध्ये विकास कामं होत होती तसं आता आपल्याला आपल्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा त्या ठिकाणी विकासाची कामं ही मोठ्या प्रमाणावर आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये होईल आणि खऱ्या अर्थानं गुंडाराज हा तिथला आता संपलेला आहे। बंगालसोबतच आता आसाममध्ये देखील आपल्याला मोठा विजय हा त्या ठिकाणी मिळाला। बंगाल सोबतच जे अन्य राज्य होते पुडुचेरी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला विजय मिळाला आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांचं अभिनंदन करते, सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करते। हा जो विजय आहे हा कार्यकर्त्यांचा विजय आहे। त्यांनी अनेक वर्षापासून जो संघर्ष केला आज त्याचा हा विजय झालेला आहे।